माझ्याकडं 6 कर्मचारी आहे, कारागीर आहेत आणि मी असा आमचा 7 जणांचा जर विचार केला, तर प्रत्येक परिवारात तुम्ही 4 माणसं पकडले तरी 7 चोक 28 लोकांना सांभाळणे फार कठीण राहील. त्यांना आमचे 6 कर्मचारी ते त्यांचा परिवार कसा सांभाळतील 1 वर्षासाठी. ठीक आहे, तुम्ही 1-2 महिने जर म्हटलं तर त्यात आम्ही पण कर्मचाऱ्यांना सांभाळून घेऊ. पण 1 वर्ष सांभाळणं म्हणजे कठीण होऊन जाईल ना. माझं तर म्हणणं असं आहे, भले आम्ही व्यापारी आहे, पण आमचं सुद्धा या आव्हानाला त्यांना जवळपास सपोर्ट राहील, पाठिंबाच राहील. मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे त्यांनी सोनं खरेदी न करण्याचं केलेलं आहे. पण गिरायकांनी जे आपले घरचे जुने दागिने राहतात ते दागिने आणायचे, ते मोडायचे आणि त्याच्यावर नवीन दागिना करायचा, म्हणजे जेणेकरून कारीगर दुकानदार सगळ्यांचं व्यवस्थित चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आवाहन केले संपूर्ण भारतवासियांना की सुमारे 1 वर्ष हे सोने खरेदी टाळावे किंवा करू नये. आता नेमका त्याचा परिणाम जे सोने व्यापारी आहे त्यांच्यावर नेमका काय परिणाम पडला, आता तेच आपण जाणून घेणार आहे. त्याकरिता जे आपले पुसद शहरातील संपूर्ण जे व्यापारी आहे, जे संघटना आहे, त्यांच्याच मार्फत त्यांचीच प्रतिक्रिया घेण्यासाठी आपण आलेलो आहे. दादा, काल नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलं की सुमारे 1 वर्ष हे सर्व नागरिकांनी सोने खरेदी टाळावे. नेमकं याकडे तुम्ही कशा प्रकारे बघता एक व्यापारी म्हणून? पंतप्रधान मोदी यांनी जे काल आवाहन केलेलं आहे त्याबद्दल माझं म्हणणं एकच आहे की पंतप्रधान मोदी यांनी हे आवाहन केलेलं आहे, अपील केलेलं आहे की त्याच्यावर कोणते निर्बंध आणलेले नाहीत की तुम्ही सोनं घेऊ नका किंवा हे करू नका. जर तुम्हाला जर गरज असेल तर सोन्याची खरेदी करा, जसं लग्न कार्य आहे तर सोनं आवश्यक आहे तर त्या टाईमला घ्या, पण एक प्रकार डे स्टॉक करून सोनं असं घेऊ नका, असं त्यांचं म्हणणं होतं. कारण भारताला जवळपास सोनं हे भारतामध्ये तयार होत नाही आणि सोनं हे शक्यतोवर बाहेरच्या विदेशातून येते आणि त्यासाठी भारताला पैसा न देता डॉलरच्या रूपात सोनं खरेदी करावं लागते. आणि दरवर्षी भारत जे 800 ते 900 कोटी टन जवळपास सोनं भारतामध्ये आयात करतो आणि त्यासाठी आपल्याला विदेशी मुद्रा म्हणजे डॉलर आपल्याला त्या रूपात खर्च करावा लागते. आणि सध्या युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे सध्या संपूर्ण जग या आर्थिक महामंदीमध्ये जवळपास जाण्याच्या तयारीमध्ये आणि जवळपास गेलेला आहे. अशा टाईमला जर माननीय पंतप्रधान मोदी यांनी जे आवाहन केलेलं आहे आपल्या देशवासियांसाठी, ते एक प्रकारे खरंच विचारणीय आहे. आणि माझं तर म्हणणं असं आहे, भले आम्ही व्यापारी आहे, पण आमचं सुद्धा या आव्हानाला त्यांना जवळपास सपोर्ट राहील, पाठिंबाच राहील. आणि यासाठी भारतीय नागरिक आज मोदी यांना जवळपास गांभीर्यानेच घेतात. या अगोदर बी पंतप्रधान झालेले आहेत, पण मोदी यांना जास्त करून गांभीर्याने घेतात. तर भारतीय लोक सोनं घेताना जर गरज असेल तरच घेईल असं मला असं वाटते, पण याचा भारतीय बाजारपेठावर किंवा सोन्या चांदीच्या व्यापारावर जास्त काही परिणाम होणार नाही. थोडाफार होईल, पण गरजेपुरतं जे लोक घेणारे आहेत ते मार्केटला येतील आणि जवळपास सोन्याची खरेदी अनावश्यक असताना करणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. दादा, नेमकं तुम्हाला काय वाटते, नेमकं काय परिणाम झाला असेल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्टेटमेंट नंतर? भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री मोदी साहेब यांनी काल जे आव्हान केलेलं आहे, या आव्हानामध्ये फक्त त्यांनी सोन्याबद्दलच असं काही बंदिस्त किंवा त्याच्यावर निर्बंध लावण्याचं काही असं आव्हान केलं नाही, तर त्यांनी जे आयात करणारे जे वस्तू आहेत, जसं तेल असेल, पेट्रोल असेल, त्याच्यानंतर इंटरनॅशनल मार्केटमधून अजून काही नवीन गोष्टी आपण आयात करत असेल ते असेल किंवा सोने, कारण ह्या गोष्टी आयात करताना भारताचा सर्वात जास्त पैसा त्या ठिकाणी आपण गुंतवणूक करतो. त्याच्यामुळे आपली विदेशी चलन जे आहे ते कमी होत आहे आणि विदेशी चलन कमी झाल्यामुळे आपली आर्थिक परिस्थिती ही थोडीशी नाजूक आणि डगमगीत चालली आहे. तर यामुळे त्यांनी अशा प्रकारचं आव्हान आपल्या येथील नागरिकांना केलेलं आहे. आता आमचे मित्र किरण भाऊ यांनी जे सांगितलं की जरी किती आव्हान झालं तरी पण जे काही इव्हेंट आहेत, जे काही आपल्या इथले व्यवहार आहेत ते सुरळीत चालणारच आहे. फक्त एवढंच आहे की त्यांचं जे आव्हान केलं त्या आव्हानाला सगळ्यांनी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे. कारण यापूर्वी सुद्धा ज्या वेळेस आपले पंतप्रधानांनी आव्हान केलं होतं, जसं कोरोना काळामध्ये आपण त्यांनी म्हणल्याप्रमाणे टाळी वाजवली, थाली वाजवली, आपण टॉर्च लावले मोबाईल बॅटरीचे, त्याच्यानंतर 370 कलम हटवली, त्याच्यानंतर नोटबंदी केली. असे त्यांनी विचारपूर्वक जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यातलाच हा एक निर्णय असू शकते असे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची एक अपेक्षा आहे. आणि तसं पाहिलं तर सोने एक शुद्धतेचं एक प्रतीक आहे. फक्त दागिना म्हणून किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याच्याकडे पाहिला जात नाही, तर ते आपल्यासाठी एक आदर्श असं एक अलंकार आहे. त्यामुळे हे स्त्रीधन म्हणून सुद्धा आपल्या येथील स्त्रिया खूप मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग घेतात. आणि तसं जुन्या पिढीपासून आपण पाहत आलेलो आहे की प्रत्येक इव्हेंटला, प्रत्येक क्षणाला सोनं हे घेतलंच पाहिजे, जेणेकरून हे अल्प बचत या नागरिकांची त्या निमित्तानं होते. अशा या कारणामुळे
जरी आव्हान केलं तर त्याला सगळ्यांनी प्रतिसाद देणारच आहे. आम्ही व्यापारी म्हणून सुद्धा भारताचे एक नागरिक म्हणून सुद्धा आम्ही त्याला प्रतिसाद देणारच आहे. पण याचा खूप जास्त इफेक्ट असा पडेल असं आम्हाला वाटत नाही, कारण आम्ही मागच्या 3 दिवसापासून आव्हान दिल्यानंतर पाहत आहे मार्केटमध्ये सुरळीत गिऱ्हाईकी चालू आहे, सुरळीत व्यवहार चालू आहेत. फक्त लोकांना थोडंसं काही त्याच्यात शंका आहे, पण काही दिवसानंतर ते सुद्धा क्लिअर होईल. आमचं असं म्हणजे मत आहे किंवा असे आम्हाला अपेक्षा आहे, बहुतेक मोदी साहेबांनी ही जी निर्बंध किंवा याचं आव्हान जे केलं, निर्बंध म्हणताच येणार नाही, हे फक्त इंटरनॅशनल मार्केटमधून जे दागिने येतात त्या दागिन्याबद्दलच त्यांचं बहुतेक मत असेल. कारण भारतामध्ये जवळपास 80 लाख कारागीर जे स्वतः याचं काम करत असतात, या लोकांवर बेरोजगारी येऊन टेकण्यासारखा निर्णय तर कोणता घेणारच नाही मोदी सरकार. ही आम्हाला शाश्वती आहे. या 80 लाख लोकांमागे त्यांचा परिवार आणि त्यांच्यावर सोबतच बाकीचं आमच्या मार्केटमध्ये जे काही त्यांना संलग्न असलेल्या बाकीचे व्यापार सुद्धा ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळे असा कोणताही निर्णय होणार नाही. त्यामुळे मोदी साहेबांनी जे आव्हान केलं त्याला आम्ही 100% प्रतिसाद देणार. सध्याचे आंतरराष्ट्रीय तणावामुळे सोन्याचे दर वाढत आहे, त्याचा नेमका व्यापारावर काय परिणाम पडत आहे हे तुम्ही व्यापारी म्हणून सांगा. सध्या जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे, त्यामुळे निश्चितच सोन्याचे दर वाढत आहे. मात्र याचा फारसा परिणाम मार्केटवर अजून पडलेला दिसत नाही, कारण की ग्राहकांना ज्यांच्या घरी लग्न आहे त्यांना सोने हे घेणे आहे, दागिने घेणेच आहे. गुंतवणूक करणारे थोडेफार ग्राहक थोडे दुरावले आहेत. मात्र मार्केटमध्ये आत्ताही ग्राहक आहेत, त्यांना लग्न सराईच्या हिशोबानं म्हणा किंवा इतर कार्यक्रमानिमित्त त्यांना हे सोने घेणेच आहे, दागिने घेणेच आहे. दादा, नेमकं काय वाटते हे आव्हान, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे तुमच्या मार्फत सांगा. दादा, देशाचा जर विचार केला तर एक वेळ मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे ते योग्य आहे. मात्र याचा इम्पॅक्ट जो पडेल, निगेटिव्ह इम्पॅक्टचा जर तुम्ही विचार करसाल तर साधारणतः माझ्याकडली परिस्थिती मी सांगतो. माझ्याकडं 6 कर्मचारी आहे, कारागीर आहेत, आणि मी असं आमच्या 7 जणांचा जर विचार केला तर प्रत्येक परिवारात तुम्ही 4 माणसं पकडले तरी 7-28 लोकांना सांभाळणे फार कठीण राहील. त्यांना आमचे 6 कर्मचारी ते त्यांचा परिवार कसा सांभाळतील 1 वर्षासाठी? ठीक आहे, तुम्ही 1-2 महिने जर म्हटलं तर त्यात आम्ही पण कर्मचाऱ्यांना सांभाळून घेऊ, पण 1 वर्ष सांभाळणं म्हणजे कठीण होऊन जाईल ना. आणि विचार करा, भारतामध्ये जवळपास 60, 70, 80 लाख कारागीर आहेत. या सर्वांवर काय इफेक्ट पडेल? म्हणजे त्यांच्यावर उपासमारीची वेळ यावं नाही हीच आपण प्रार्थना करू शकतो. बस एवढं बोलू शकतो दादा. नेमकं दादा, तुमचं आता याबाबत, या आव्हानाबाबत नेमकी प्रतिक्रिया कशी आहे? पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, कशा प्रकारे? कोरोना काळामध्ये पण हीच परिस्थिती उद्भवली होती, पण त्यावेळेचा पिरियड शॉर्ट होता. पण आता 1 वर्षासाठी आव्हान केल्यानंतर व्यापारी लोक कारागिरांना सांभाळून घेतील याची थोडीशी शाश्वती कमीच आहे. कोरोना काळामध्ये व्यापाऱ्यांनी कारागिरांसाठी मदत केली होती. व्यापारी त्याची जमापुंजी वापर करून उदरनिर्वाह करेल, पण कारागिराचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उद्भवण्याची शक्यता यामुळे होऊ शकते. सरकारचे हे आवाहन देशहितासाठी योग्य असले तरी त्याचा परिणाम व्यापारावर होणार का? एक व्यापारी म्हणून तुम्ही तुमची प्रतिक्रिया द्या. नाही, जास्त याच्यावर काही परिणाम होणार नाही. फक्त भाव वाढलेले असल्यामुळं ग्राहकांची जी सोने घेण्याची क्षमता होती आधी 50 ग्रॅम 40 ग्रॅम, ते आज 1 ग्रॅम 2 ग्रॅमवर आलेली आहे. भाव वाढल्यामुळे बाकीचा काही फरक पडणार नाही. आणखी एक महत्त्वाचा या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की पुसदमधली सध्या सराफा व्यापाराची, बाजाराची परिस्थिती नेमकी कशी आहे? सकारात्मक आहे, नकारात्मक आहे? हे जे मोठे इव्हेंट घडून आलेले आहे, कोरोना असो, त्यानंतर हे जी युद्धजन्य परिस्थिती आहे, या काळामध्ये नेमकं कसा व्यापार तुमचा चालतो? कशा प्रकारे परिस्थिती निर्माण झाली आहे तुम्ही सांगा. सध्या तरी लग्न सराई खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. सध्या तरी ग्राहकावर याचा कोणताही परिणाम होणार नाही. हळूहळू कालांतराने याच्यात महिन्यात 2 महिन्यात काय फरक पडेल हे आता येणारा काळच सांगू शकेल. याच्या पुढे धोंड्याचा महिना आहे, त्या धोंड्याच्या महिन्यात पण सोनार, आपल्या सोन्या चांदीच्या दुकानात खूप मोठी डिमांड असते. हे आता येणाऱ्या काळात समजेल. हे जेमतेम हा निर्णय घेऊन 2-3 दिवस झालेले आहे. 1-2 महिन्यात याचे पुढील परिणाम आपल्याला दिसेल. बरं, हे निर्णय घेतल्यानंतर आपल्या पुसदच्या बाजारामध्ये काही फरक पडलाय का? खरंच सध्या तर नाही पडला, अजून कोणत्याही प्रमाणावर फरक पडला नाही. जे सराफा बाजाराची परिस्थिती कशी आहे, तुम्ही एक व्यापारी म्हणून कशा प्रकारे सांगाल परिस्थिती? मी एक कारागीर आहे, तर मला तरी वाटते मोदीजीने जे आवाहन केलेलं आहे आपल्या देशासाठी, तरी प्रत्येकाने त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आणि आम्ही आमच्या पुसदच्या मार्केटनं तर पूर्णपणे त्यांना सपोर्ट करण्याची प्रतिक्रिया दिली. जर
आता ज्याप्रमाणे 1 वर्ष तुम्ही सोने खरेदी करू नका असे आवाहन करण्यात आले आहे, त्यामुळे दुकान मालक, व्यापारी आणि तेथे असणारे जे कर्मचारी आहे, कारागीर आहे, त्यांच्यावर कुठेतरी एक अडचणीची वेळ आली आहे असं बऱ्याच ठिकाणी प्रतिक्रिया उमटत आहे इतर व्यापाऱ्यांमार्फत. तर नेमकं मग ते कशा प्रकारे प्रतिक्रिया तुम्ही मांडाल जनतेमध्ये, की ते पुसच बाजार आणि तो बाजार नेमका कशा प्रकारे आहे, ते काय त्याबद्दल काय बोलाल तुम्ही? मोदीजींनी जे आवाहन केलेलं आहे त्यांनी सोनं खरेदी न करण्याचं केलेलं आहे. पण गिरायकांनी जे आपल्या घरचे जुने दागिने राहतात ते दागिने आणायचे, ते मोडायचे आणि त्याच्यावर नवीन दागिना करायचा, म्हणजे जेणेकरून कारीगर, दुकानदार सगळ्यांचं व्यवस्थित चालेल. रोटेशन एक प्रकारे. रोटेशन ते चालू राहील. मग एक प्रकारे तुम्ही जे मोदी साहेबांनी आवाहन केले त्याच्याशी संतुष्ट आहात की काही मनात शंका वगैरे आहे? पूर्ण संतुष्ट आहोत. त्यांनी देशासाठीच आवाहन केलेलं आहे ना, तर जनतेने त्याचं लक्ष ठेवलं पाहिजे की मोदीजी ते करतात ते देशासाठीच करतात. जेव्हा त्यांनी आवाहन केलेले आहे ते देशाच्या हितासाठीच केलेलं आहे, पण आम्ही त्यांच्या आव्हानाला आमची पसंती आहे. ज्याप्रमाणे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी आवाहन केलेले आहे, आता नेमकं तुम्ही व्यापारी म्हणून ग्राहकांना आणि नागरिकांना काय आवाहन करणार? मला असं वाटते की मोदी साहेबांनी जो आपल्याला आव्हान केलेलं आहे ते अतिशय योग्य आहे देशाच्या हितासाठी. कारण आपल्याला पहिले देशाचं हित बघायला लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपलं हित बघायला लागणार आहे. देश टिकला तर आपण टिकू. त्याच्यामुळे सोनं हे एक गोष्ट अशी आहे की जरी आपण बाहेरून आयात करत असेल तरीसुद्धा याच्यावर 1 वर्षापुरतं आपण स्वतःजवळचे दागिने देऊन रिप्लेसमेंटमध्ये देऊन नवीन दागिने आपण घडून आणू शकतो. त्याच्यामुळे 1 वर्षापर्यंत तरी आपण या पद्धतीने आपला व्यापारही थांबणार नाही आणि लोकांची सुद्धा सोय याच्यात होणार आहे आणि याच्यातून देशाचा सुद्धा खूप मोठा याच्यात फायदा आपला होणार आहे. त्याच्यामुळे जे मोदी साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे त्याला माझं पूर्णतः समर्पण आहे आणि पुसद सराफा असोसिएशनचे सुद्धा पूर्णतः समर्थन आहे. आता आपण एकीकडे बघत आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनामुळे बऱ्याच ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा प्रतिक्रिया उमटत आहे, परंतु आपल्या पुसद जे सराफा बाजार आहे यांच्या मार्फत मात्र अतिशय पॉझिटिव्ह अशी प्रतिक्रिया आपणास दिसून आलेली आहे. आणखी हे जे जनतेच्या प्रतिक्रिया आहे याबाबत आपण जाणून घेऊ. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.